हॅलो. हं. हॅलो. बोल ना, रेकॉर्डिंग बंद कर की. कशाला अरे recording राहू करता? दे, मी काय बोलतोय ऐक ना. हां. त्याचं मी आधार कार्ड जर तुला मागतोय तर कुठल्या चांगल्या कामासाठी मागतोय ना का वाईट कामासाठी मागतोय? काय? त्याचं आधार कार्ड कुठल्या कामासाठी मागतोय तुला? कुठल्या कामासाठी? This रेशन call कार्ड now मध्ये being नाव recorded. टाकण्यासाठी, बरोबर? हां, बरं ठीक आहे. रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी जर आधार कार्ड मागत असेल तर तू म्हणतेस की तो माझा नाहीये का? अरे तो तुझाच आहे, पण त्याला भविष्यात सुद्धा अडचण नको म्हणून मागतोय ना पण मी. एक मिनिट, आपलं बोलणं काय झालं? 18 वर्षाच्या नंतर नंतर जर तुझं नाव त्याने नाहीच लावलं, नाही लावलं ना, ऐक ना, नाही लावलं त्यावेळेस तो काढू शकतो ना. येतं का काढता तसं? मी हो, सगळ्यात म्हणते, सोपं आहे. कसं त्याला काय? जर नावच ठेवायचं नाही ते ऍफिडेव्हिट बनवून तो स्वतःच्या इच्छेने काढू शकतो. होतं का तसं? अरे कुणाला बी विचार, तू वकिलाला विचार. उगाच त्याच्या कशाला शिक्षणाला त्यांनी भविष्यात प्रॉब्लेम. त्याचं रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन नावच नाही. तो या म्हणून तो भारतात पोलिस report ऐक card दिलं ना नाही का? त्या कुठलं रिपोर्ट कार्ड दिलं नाही तुला पाठवलं नाही मी मोबाईलला. मला बी तू तो मोबाईलला ओरिजिनल नको देऊ, पाठवलं. ऐक ना, ओरिजिनल नको देऊ, फक्त फोटो पाठव. पण फोटो पाठवला तर रेशनिंग कार्डाचं काम होतच की. तसं अरे त्याच्याकडून मग राहिलं का तेच नाही? म्हणतोय, मला फक्त त्याचं आहे ना फोटोच पाठव, ओरिजिनल नकोय मला. फोटो पाठवला तरी तुझं काम फोटोवर होतं, तसं त्याचं आडून पडतं का नाही बरं? तू कसं काय आडून एवढेशे पडतं? पैसे भरले आणि ते रिपोर्ट कार्ड दिलं नाही. अरे रिपोर्ट कार्ड असं कुठलं कोण मागतोय तुला ओरिजिनल? मला बोलव, मी तिथं दाखवतो, नाही तर पण तू तुला चल द्यायला रेशन बरं कार्ड ऐक घ्यायचं. ना, मग ते नाही म्हणत मी, तुला द्यायला काय झालं बरं? पोराला कशाला असं दुखवायचं? मी एवढं देतो मोठ्या तुला, त्याची गोष्टीसाठी. कॉपी काढतो ओरिजिनल आणि देतो तुला, मला काहीच अडचण नाहीये. पण तुला पण तू मागताना ठेवलं तू का? असं काय करतेस? मी ते नाही म्हणत, तू ठेवलं का? त्याचं कारण तरी सांग पोराचं. माझ्याकडे नको होय त्याचं काहीच. पण असं तुझ्याकडे वागते जसं काय रे, एवढ्या लागतं ऐक ना. वर्षापासून तू बरं, एवढ्या वर्षाचं कुठं गेलं मी तुझ्याकडे आता पोराचं? आता भलतीकडेच पैसे भरले चालली की तू. लगेच घेतो तू. अगं तुला मी देतो मी म्हणतोय देत ते होते. घे तू, ऐक ना, ते घे तू. हा. मला नकोय ते, मला काय करायचं त्याचं, मला काय फायदा आहे? माझ्याकडे त्याची कॉपी काढून ठेवतो आणि फाईलला लावून ठेवतो. उद्या त्यालाच कुठं अडचणीत आलं तर माझ्याकडनं भेटेल ना त्याला. मी देते की तेव्हा, मी हा काय तू पण दे, म्हणतो. तू ऐक ना, तू पण दे, पण माझ्याकडे पण राहू दे. माझ्याकडे एक कॉपी करून घेतो त्याची आणि ते घेऊन टाक तुला, मला काय करायचंय त्याचं. त्याची काय कॉफी एवढीशी करायची? अरे तुला कळत नाही बाबा ते, माझ्याकडे असू दे, मला लागल त्याचं काय ना काय. पुढं काय पैसे कुठं भरलेत डॉक्युमेंट म्हणून, फक्त पावती दिली म्हणून ते पैसे त्याच्या डिटेल केले म्हणून पाहिजे असं करे, असं नाही म्हणजे वागायचं अगं ते पण पैसे माझ्याकडे तुझं. नको ठेवू का त्याचं काय? तू आहे नको ना, म्हण, नाही ठेवत. ते नाही म्हणत मी, तो त्याला मग? पाठवलं, तो म्हणला सगळं मी करते अगं मी ना, तुला काय ते भांडण्याचा तुला जे विषय ऐक नका. ना, पण ते त्या तुला रेशन कार्ड पाठवतो मी, करताना तुला देतोय मी नाही म्हणत नाहीये. पण तू साधारण सिंपल जर रेशन कार्ड मध्ये मी ऑनलाईन नाव नाहीये त्याचं, भविष्यात त्याला अडचण निर्माण होईल हे सांगतोय तुला, तर तू म्हणते आता नको टाकू देत नाव. काय उपयोग बरं या गोष्टीचा? तो पिल्लूच नको म्हणते, मामा म्हणतो तुझ्या नावाचं काहीच नाही. नंतर जर त्याने अडवलं की बघ कुणी रेशन कार्ड अडवलं? कर, कसं काय अडवल मी? तर म्हणतो तू कसं काय अडवल मला करशील सांग ते बरं, घेऊन कसं अडवल? गेल्यावर तुझ्यापासून? ऐक ना, कसं अडवल सांग कसं घेऊन जाईल? तो मला ह्याचं भीती दाखवू हे करतो अरे तो म्हणल्यावर मला लहान आहे, tension त्याला येणार विचारून ना. तू सगळे निर्णय घेते का? कळतं रे, 12-13 वर्षाचं पोरगं आहे ते. हा मग त्याला लहान येतो, त्याचं जर डॉक्युमेंट त्याला कळतात का या सगळ्या वयात सगळ्या? तुला तरी कळायचं का 13-14 वय अरे असताना डॉक्युमेंट 11-12 काय म्हणतात वर्षात काय नाही? पोरगं आणि पोरगी भरपूर हुशार होतात. अरे काही मोठ्या असू दे, झालेल्या बघ असती, ना मी पोरगी काय तर म्हणतोय, 12-11 वर्षात मोठी आता ऐक झालेली ना, असती. हा विषयच नाही घ्यायचा ते कुठला बाकीचा. मला काय म्हणायचंय, त्याचं रेशन कार्ड मध्ये मी नाव टाकतोय, तू आधार कार्ड देते का नाही एवढंच सांग. बघ, पिल्लूला विचार, तर पिल्लू तू म्हणतो ना ते ऐक सगळं ना, ते नाही करून ऐक ना, घेते. तू नाही म्हणली माझा विषय संपला. तो लहान आहे, त्याचा 18 वयानंतर त्याचं त्यांनी नाव काढून घेते, मला काही फरक नाही पडत. पण आता तू देणार आहेस का नाही एवढंच सांग, माझा विषय संपतोय तिथं. मी तुला मागत नाही परत. आणि त्याचं अकाउंट त्याचं पण ते ओपन report करणार होतो मी, त्या अकाउंटला पण त्याचं आधार कार्ड तू देणार नाहीस मला, हे आत्ताच कळतंय. मला स्पष्ट सांग, नाही म्हणून मी नाही मागत. कशाला उगाच वाद आणि किरकिर करायची एवढ्यासाठी? वाद नाही करत, तूच रागाला जातो. फक्त त्याचा रिपोर्ट कार्ड नको रे रखडू. मग तो मी नाही रखडवला, मी 12-13 देतोय तुला. मी तुला ऑनलाईन पाठवलंय, पण तुला कॉपी पाहिजे असेल त्याची तर मी ओरिजिनल बी देतो तुला, मला काहीच अडचण नाहीये. फक्त एक फोटो आता आहे काढून ना माझ्याकडे तुझं नाव, ठेवतो, तुझं झालं. नाव आहे ना त्याला, बस की तेच लय मोठे आहे तुझ्यासाठी. अरे तू नको मला भलतीकडे नाव जाते. बदलू. माझा विषय काय आहे, तुला मी रिपोर्ट कार्ड देतोय. रिपोर्ट दुसरा कार्ड मुद्दा देते, काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची ऐक, फॅमिली लावणार. दुसरा तू, ती ऐक ना, पोरगी. दुसरा विषय काय आहे, माझं त्याला पोरगं रेशन, कशातच माझं नाही रे. अरे तुझं रेशन कार्ड तू त्या आयोबरोबर काढणार ना. मग मला पिल्लूचं नाव काढायचंय म्हणून मी काढलं नाही अजून. 18 अरे तू वर्षापर्यंत मी रेशन, थांबणार. ऐक, तू त्याच्यासोबत रेशन कार्ड काढणार का तसंच ठेवणार आहे? तसंच ठेवणार मी आता, पिल्लू कुणाचं? मोठा होऊस्तर. आता मी तुझं असं नाही लग्न काढणार. झाल्यानंतर तुझं माझ्यासोबत कसं नाव राहील?
नाही मला आधार कशाला कार्ड तुझ्यासोबत चेंज केलं नाव का नाही तू? पाहिजे? मी काहीच तुझं नाही आधार कार्ड बदललं, चेंज केलंय का बदललं नाही? अजून, नाही बदललं मग अजून. हे मी कसं काय पोरासोबत बरं तू सगळं असं करायचं. करते? मला या किती सगळ्या कटर गोष्टी म्हणजे तुम्हाला पण अडकून ठेवते तर तुझं ना आत्ता नाही काढणार मी आणि नंतर ना त्याचं नाव लावणार. ही कुठली पद्धत तुझी? अरे मला ह्या त्याचं नाव सगळ्या आहे. गोष्टी सांगत बी नाही तू. करतेय तू काय, त्याचा चाललंय काय, आरडा-ओरडा करायचंय करून काय? आगळसाळापणा करून बळच मला खोट्यात पाडू नको. माझं शांतताने ऐक, मी शांत बोलते. तू बळच कुठलं तरी गुतवू नको हे. हम्म. आवीचं नाव मी लावलंय नाही लावलं तो माझा प्रश्न. तुझा ना आला प्रश्न तू आहे ना. हा, विषय बाळ, काय एक आहे, मिनिट पोराचं ऐक, रेशन ऐक. कार्ड मध्ये नाव जर नाही टाकलं तर त्याला भविष्यात शाळेत वगैरे अडचण येते आणि ते आता बंद होणार आहे. परत ऑनलाईन नाव टाकता येणार नाहीये. नवीन काढायचं असेल तर येतो, नाही मी निघत. विचारलं ऐक रे. ना, कुणाकडनं विचारलंय तू? कसं काढणार? तुझं तू रेशन कार्डच बंद होणार आहेत आता इथून पुढं. धान्यच बंद होणार आहे. तो ह्या भारताचा ह्याच्यामधला म्हणजे काय म्हणतात त्याला गरीब समाजातला मुलगा आहे हे कसं सिद्ध करणार तू नंतर न सांग? आता नंतरचे कुणाला मुलं बिलं झाल्यावर त्यांची काही पिढी बंदच होणार आहे का त्यांच्या काय? रेशन पिढीचं कार्ड? आहे. हा, तू बरोबर बोलते. त्यांच्या पिढीचं रेशन कार्ड मध्ये ऑलरेडी नाव असणार. त्याच्यामुळे त्यांचं नाव येणार. बरोबर. याचं वय निघून गेल्यानंतर मी रेशन कार्ड मध्ये नंतर कसं नाव टाकणार त्याचं? दादा बघ, हुशार माणसासारखे कर, येड्यासारखा विचार नको करू. माझ्या फायद्यासाठी नाही. मला सांग, मी माझ्या इच्छेसाठी त्याला बळवून घेणार आहे का? मग मला जर नको असता तर? तुला ते हिस्सा बिस्सा नाही होती तर घर भेटणार आहे त्या ते ह्याच्यावर मला त्याचं नको. ऐक ना, मी त्याचा ते विषय काढून टाकतो. ऐक ना, त्याचा विषय काढून टाकतो. त्याचा विषय काहीच नको मी. मला त्या रेशन कार्ड मध्ये आता नाव टाकायचं. तू हा किंवा नाही म्हणून माझा विषय सांगतो. मी नाही म्हणत तुला. विचार करून तुला सांगते. अगं विचार नको करू. ऐक, ते मला मी 15 दिवस झाले तसंच रखडलंय ते. 15 दिवस झाले रखडलेलं आहे. त्या पोराचं कशाला नुकसान करायचं ग? तो काय म्हणते ते पण